काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की पुढची 30 मिनिट माझ्यासाठी खूप फ्रस्ट्रेटिंग असणार होती. तर आता नेमकं काय झालं ते सांगते. मी सलूनमध्ये गेले आणि हेअरकटची प्राईस विचारली. बाहेर ऑफर काही वेगळी दिसत होती, पण आत गेल्यावर त्यांनी मला 40 सांगितले. मला वाटलं कदाचित माझा हेअरकट थोडा डिफरंट असेल म्हणून प्राईस जास्त असेल आणि खरं सांगायचं तर मला पैसे द्यायला प्रॉब्लेम नव्हता. मला फक्त सर्व्हिस चांगली हवी होती. पण हेअर वॉश, हेअरकट आणि ब्लो ड्राय करतानाही माझे केस खूप ओढले जात होते. माझे केस सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यामुळे मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. खरं सांगायचं तर जेवढे केस माझे एका महिन्यात तुटले नव्हते, तेवढे त्या थोड्या वेळात तुटल्यासारखे मला वाटले आणि ब्लो ड्राय तर खरंच मला ब्लो ड्रायसारखा वाटलाच नाही. याआधी मी बऱ्याच सलूनमध्ये गेले आहे. तिथे युजुअली सेक्शन करून ब्लो ड्राय करतात, पण इथे तसं काही जाणवलंच नाही. पण सगळ्यात जास्त मला जी गोष्ट खटकली ती म्हणजे हायजीन. माझ्यासाठी वापरलेल्या कॉममध्ये आधीच्या कस्टमरचे व्हाईट हेअर अडकलेले होते आणि तो क्लीनसुद्धा नव्हता. टॉवेल पण क्लीन नव्हते. मी या सलूनचं नाव घेणार नाही, कारण मला कोणाला हर्ट करायचं नाहीये. पण हा माझा मी ऑनेस्टली पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. कारण यू-एमध्ये आल्यापासून हा माझा सगळ्यात बॅड सलून एक्सपिरियन्स होता. म्हणून मला वाटलं हा ऑनेस्ट एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा. तुमच्यासोबत कधी असं झालंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.